टाकल्यानंतर तो वेढा टाकून त्या ठिकाणी बसला. पण गडावरचं मात्र खाद्य संपत चाललं होतं दिवसांदिवस. खाद्य संपत चाललं. काय करावं आता समजत नव्हतं. लक्ष द्या. समजत नव्हतं महाराजांना काय करावं आता नेमकं. मावळ्यांनी काही जवळचे मावळे होते त्यांनी जवळ येऊन सांगितलं, महाराज लाख मेले चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला. महाराज आता तुम्ही या गडावरून आपण त्या ठिकाणी सुखरूप बाहेर पडलं. राजे तुम्ही बाहेर पडलं पाहिजे. सांगितलं महाराजांना, नाही मी गड नाही सोडू शकत. तुम्ही एवढे सगळे 1200 मावळे, या 1200 मावळ्यांना गडाला मी सोडून जाऊ शकत नाही. महाराज म्हणले, बाबा त्या ठिकाणी गड गेला तरी चालेल, पण सिंह जगला पाहिजे. आमचे सिंह तुम्ही आहे, आमचे सिंह तुम्ही, सिंह जगला पाहिजे. म्हणून महाराज एक काम करा. मला एक बुद्धी सुचली, एक कल्पना सुचली, मला एक युक्ती सुचली राजे. त्यावेळी बाजीप्रभूंनी एक युक्ती सांगितलं, राजे एक काम करा. 1200 मावळे त्या ठिकाणी तुमच्या सोबत जातील. 2 पालख्या सजाऊ गडावरून, 2 पालख्या सजाऊ. एका पालखी सोबत 400 मावळे तुमच्या पालखी सोबत जातील. 400 मावळे एक रिकाम्या पालखी त्या ठिकाणी सिद्धीच्या सामन्यामध्ये भेटायला पाठवू. सिद्धीच्या सामन्यामध्ये 400 मावळे त्यांच्या सोबत पाठवू. 400 मावळे गडाचं रक्षण करतील. ऐका बरं, आई सांगतोय तुम्हाला. आई दादा 400 मावळे गडाचं रक्षण करतील. 400 मावळे राजांच्या पालखी सोबत जातील आणि 400 मावळे सिद्धीच्या सामन्यात रिकामी पालखी घेऊन जाईल. पण त्या रिकाम्या पालखीमध्ये तुमच्यासारखा दिसणारा कोणीतरी एक पोरगा बसवायचा. आणि राजांच्या दृष्टीसमोर डोळ्यासमोर आलं सुद्धा ते नाव, आलं सुद्धा. पण राजाने विचार केला, नाही 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 नाही. अरे 6 महिने झाले शिवाचं लग्न होऊन, 2 वर्षच झाले शिवाला त्या ठिकाणी गडावरती येऊन. शिवाच्या जीवाचं जर काही बरं वाईट झालं तर मी शिवाच्या आईला काय उत्तर देणार आहे, काय जबाब देणार आहे. सांगितलं, नाही नाही हे करू शकणार नाही. पण त्या शिवाच्या कानावरती अर्ध्या तासानंतर बातमी पडली की राजांना हुबेहूब राजांसारखा दिसणारा कोणीतरी एक मुलगा पाहिजे. आणि तो शिवा न्हावी महाराज, शिवा काशी सेम टू सेम राजांसारखा दिसायचा, राजांसारखा दिसायचा. त्या शिवानं राजांकडे धाव घेतली, राजांजवळ गेला आणि राजांना मुजरा गेला. राजा मुजरा घ्या, मुजरा. राजा म्हटलं, कसं काय येणं केलं. राजा मला कळालं की तुम्हाला तुमच्या सारखा दिसणारा कोणीतरी एक मुलगा पाहिजे. राजा एक काम करा ना, एक काम करा राजा, एक काम करा राजा, तुमच्या डोक्यावरचा मुकुट तेवढा मला घालायला द्या, तुमच्या डोक्यावरचा टोप मला घालायला द्या. राजा तुमच्या हातामधली तलवार तेवढी मला लढायला द्या. राजा तुमच्या अंगावरचे कपडे तेवढे मला घालायला द्या. राजा म्हटले, बाबा शिवा, अरे मुकुट मिळेल, तलवार मिळेल, कपडेही मिळेल, परंतु हे घेऊन जिथं जायचे ना तिथून परत माघारी यायचं नाही. ऐका बरं, आई सांगतो तुम्हाला, माघारी यायचं नाही. शिवा म्हटला, चालतं की राजा चालतंय. मी जर असा मेलो तर इतिहास माझी नोंद ठेवेल की शिवा न्हावी मेला. पण मी तुमचे कपडे घालून जर मेलो, तुमच्यासाठी मेलो, तर इतिहास माझी नोंद ठेवेल की शिवाजी महाराजांसाठी शिवा न्हावी मेला. ऐका, घेतले महाराज, सगळं काही घेतलं आणि त्या ठिकाणी गडावरून 2 पालख्या त्या ठिकाणी तयार झाल्या. एका रिकाम्या पालखीमध्ये शिवाला न्हावीला बसवण्यात आलं, शिवा काशीतला बसवण्यामध्ये आलं आणि दुसऱ्या पालखीमध्ये राजांना बसवून गुप्त मार्गाने पालखी त्या ठिकाणी बाहेर काढली. आणि ती दुसरी रिकाम्या पालखीमध्ये शिवाला बसवून ती शिवा त्या पालखीमध्ये बसून ऐका त्या सिद्धी जोहरकडे ती पालखी त्या ठिकाणी पाठवण्यात आली. पण सिद्धी जोहरच्या सामन्यामध्ये गेल्यानंतर त्या पालखीतून ज्या वेळेला शिवा उतरला महाराज, ऐका, तर शिवा उतरत असताना शिवा हा डाव्या साईडनं उतरला आणि शिवा डाव्या साईडनं उतरल्या सिद्धी जोहरनं ओळखलं, ज्या अर्थी हा डाव्या साईडनं उतरला त्या अर्थी हा शिवाजी महाराज. कारण छत्रपती शिवाजी महाराज पालखीनं उतरत असताना नेहमी उजव्या बाजूने उतरायचे. ओळखलं आणि त्या शिवाजी महाराज त्या सिद्धी जोहरच्या सामन्यामध्ये निभरून कत्तल केली महाराज. ऐका, 3 जणांच्या तलवारी बाहेर पडल्या, सिद्धी मसूद, सिद्धी जोहर आणि फजल खानाची. 3 जणांच्या तलवारीनं त्या शिवाची एवढी निभरून हत्या केली महाराज. त्याचं मान उडवण्यात आली, त्याचं डोकं फोडण्यात आलं, त्याचं पोट फाडण्यात आलं, त्याचे हातपायचे तुकडे तुकडे करण्यात आले आणि त्या सगळ्या मांसाचा गोळा एका पोत्यामध्ये भरला आणि छत्रपती शिवरायांकडे पाठवला महाराज विशाळगडावरती. ऐका, ज्या वेळेला छत्रपती शिवरायांकडे तो मासाचा पोत पोहोचलं महाराज, पोत सोडलं, तो मासाचा गोळा पाहिला शिवाचा, त्यावेळेला त्या मासाच्या गोळ्याला त्या ठिकाणी आवळून जगाचे गुरु असणारे जगद्गुरु तुकोबराचे शिष्य असणारे छत्रपती शिवराय जे कधी रडले नव्हते महाराज, त्या दिवशी मात्र शिवाचं मास धरून रडायला लागले, डामसून रडले. रडता रडता म्हटले, अरे माझा बाळ असं का मला आता कधी भेटणार आहे, कधी भेटणार माझा मास का कधी
रडले महाराज राजे. ऐका, अरे एक मराठ्याचा पोरग न्हाव्याच्या पोरासाठी रडतंय. ऐका, इतिहास हा नोंद आहे. न्हाव्याच्या पोरासाठी रडतंय महाराज. हा इतिहास नोंद आहे. राजांना त्या शिवाची माती गडावरती केली. गडावरती माती केली. 13 दिवस होऊन गेले. 13वं स्वतःच्या हातानं केलं महाराज छत्रपती शिवरायांना त्या शिवाचं. ऐका, आणि 13 दिवस होऊन गेले. अजून शिवाच्या आईला माहिती नाही. बरं, शिवाच्या आईला माहिती नाही की आपलं पोरग राजांच्या कामी आलंय, स्वराज्याच्या कामी पडलं, आपला मुलगा मेलाय. अजून त्याच्या आईला माहिती नाही. पण 13व्या दिवशी मग मात्र छत्रपती शिवरायांना नेमापूरच्या पाटलाला पत्र पाठवलं. पत्र पाठवलं नेमापूरच्या पाटलाला, पाटील आज तुमच्या गावामध्ये छत्रपती शिवरायांची पालखी उद्या सकाळी 12 वाजता तुमच्या गावात येणार आहे. ज्या वेळेला त्या नेमापूरच्या पाटलाच्या पत्र हातामध्ये पडलं, पाटील पळतच गेला आईकडे, शिवाच्या आईकडे. आई आई आई, आज राज तुमच्या घरी येणार आहे. आई आई राज तुमच्या घरी येणार आहे. आईला आनंद झाला. काय आनंद झाला असेल महाराज. राज महाराष्ट्राचं, अखंड महाराष्ट्राचं हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराय आपल्या घरी येणार आहे. आनंद झाला महाराज. त्या आनंदाच्या भरामध्ये संपूर्ण गाव सजवण्यात आलं. त्या ठिकाणी एशीवरती तोफा लावण्यात आल्या. संपूर्ण घरांसमोर रांगोळी काढण्यामध्ये आली. शिवाच्या आईनं शिवाच्या पत्नीला सांगितलं, सुनबाई एक काम करा, ज्या आरती शिवाजी महाराज आपल्या घरी येणार त्या आरती शिवा सुद्धा आपल्या आज घरी, माझा मुलगा सुद्धा घरी आल्याशिवाय राहणार. एक काम करा, आज तुम्हाला राजांचं ओवाळणं करायचंय, राजांचं ओवाळणं करायचंय. एक काम करा सुनबाई, नऊवारीची पैठणी काढून दिली, साडी काढून दिली, एक सुंदर ही पैठणी घाला. पैठणी घाला आणि सुंदर शृंगार करा, राजांचं ओवाळणं तुम्हाला करायचंय असं सांगितलं महाराज. संपूर्ण शृंगार त्या ठिकाणी महाराज कोण नाकातलं दिलं, कोण कानातलं दिलं, सुंदर शृंगार मुलीनं केला. आहे का, राजांची दुसऱ्या दिवशी स्वारी या गावामध्ये आली, पालखी गावामध्ये आली, तोफांचा बार उडवला, हर हर महादेवाची किरकाली झाली. आता आईला कळून चुकलं की राजांची स्वारी आपल्या गावात आलेली. सुंदर मुलीनं शृंगार केला, सडा सारवण केलं, रांगोळी काढली आणि राजांची पालखी मराठ्यांच्या गल्लीतून धनगरांच्या गल्लीतून त्या ठिकाणी न्हाव्यांच्या गल्लीत आली आणि न्हाव्यांच्या गल्लीतून शिवाच्या आईच्या घरासमोर पालखी आली. आणि मग त्या ठिकाणी आईनं आवाज दिला, सुनबाई या जा ओवाळणं करा राजांचं. मग ओवाळणं करा म्हटल्यानंतर महाराज मग मात्र सुनबाईनं ताट घेतलं, औक्षणाचं आरती सजवली आणि समोर गेली. राजांच्या कपाळाला त्या ठिकाणी कुंकू लावणार तेवढ्यात मागून आवाज आला, सुनबाई तुम्ही आरती नका करू राजांची. मागे वळून पाहिलं तर आवाज तर आपल्याच सासूबाईचा दिसतोय. जिनं साडी दिली, जिनं कानातलं दिलं, असं का म्हणत असेल बरं आपली सासूबाई. मागे वळून नका करू तुम्ही आरती, द्या दुसऱ्या मुलीकडे ताट. राग आला मुलीला बरं का. ताट दुसरीकडे दिलं, दुसऱ्या मुलीकडे दिलं, पाय आपटत सुनबाई घरात निघून गेली. घरात निघून गेली. दुसऱ्याच मुलींना औक्षण गेलं, आरती केली राजांची आरती केली. राजांची आरती करून राजे घरामध्ये आले. शिवाच्या आईनं मग मात्र गुळाचा खडा आणि पाण्याचा तांब्या राजांच्या हातामध्ये दिला. राजांना गुळाचा खडा खाल्ला, पाण्याचा एक घोट घेतला. आईला विचारलं, आई करू द्यायची त्या मुलीला आरती, का करू नाही दिली त्या मुलीला आरती. आईनं सांगितलं, राज ती तुमच्यासारख्या श्रीमंत पुरुषाची आरती एका विधवा बाईनं करायची नसते. ती शिवाची पत्नी. राजांच्या हातातला तांब्या गळून पडला महाराज. ऐका बरं, तांब्या गळून पडला. काय होतं आई, अहो आई हे मी तुम्हाला सांगण्यासाठी इथं आलो होतो की तुमचा मुलगा माझ्या स्वराज्यासाठी कामी आलाय. ऐका बरं का, आई सांगतो, आईला मुलाचं चित्त किती कळतं, मन किती कळतं. ऐका, त्यावेळेला आईला विचारलं राजांनी रडता रडता, आई हा निरोप सांगण्यासाठीच मी तुमच्याकडे आलो होतो. निरोप सांगायच्या आधी तुम्हाला कसं काय कळलं की तुमचा मुलगा स्वराज्याच्या कामी पडलाय. त्या वेळेला त्या आईनं सांगितलं, राजा तुम्ही जाणतं राजा आहात, तुम्ही जगाला फसवू शकतात, जाणतं राजा आहात, पण एका आईला तुम्ही कधी फसवू शकत. एका आईला नाही फसवू शकत. राजा तुम्ही ज्या वेळेला माझ्या त्या ठिकाणी तुमची स्वारी गावात मध्ये आली त्यावेळेला मी विचार केला माझा मुलगा कुठेतरी भाला घेऊन उभा असेल कुठेतरी उभा. तुमची स्वारी मराठ्यांच्या गल्लीत आली, मी विचार केला असेल पाठीमागे कुठे उभा. तुमची स्वारी धनगराच्या गल्लीत आली, न्हाव्याच्या गल्लीत आली, माझ्या घरासमोर आली, तरी माझा मुलगा मला दिसला नाही. राजा आज तुम्ही माझ्या घरी येत आहे, हा निरोप जर शिवाला कळाला असता, शिवा कुठल्याही गडावरती जर असता तर तो आज घरी आल्याशिवाय राहिला नसता. ज्या अर्थी तुम्ही माझ्या घरी आला आणि शिवा माझ्या घरी नाही आज, त्या अर्थी माझा मुलगा आज या जगात राहिलेला. जाणे माऊलीचे चित्त.
ऐका दादा, हे आईचं प्रेम असतं. दादा, छत्रपती शिवरायांनी रडायला सुरुवात केली. म्हणून मुद्दा लक्षात घ्या, आईचं किती चित्त आपल्या लेकराजवळ असतं ते आपण ऐकलं असेल. तसंच आईच्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी शिंदे परिवारांनी एकत्रित, या मुलांनी एकत्रित येऊन या ठिकाणी सुंदर या ठिकाणी कीर्तनाचे आयोजन केलं. सुंदर ज्ञानदान असेल, अन्नदान असेल, याचं आयोजन या परिवाराने केलेलं आहे. आज खरोखर आपल्या हिरा आईंना वरून आनंद वाटत असेल. आपल्या पश्चात आपल्या मुलांनी या ठिकाणी सुंदर कीर्तनाचं आयोजन केलं, ज्ञानदान केलं, अन्नदान केलं. मला असं वाटतं प्रत्येक आईवडिलाला हेच वाटतं हो दादा. आज हेच वाटतं की आपल्या पोटी जो जन्माला येणारा मुलगा आहे, तो मुलगा सत्कर्माला